नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दूध गोळी. आमच्या जुन्नर तालुक्यात ही बीज साजरी करतो. त्यासाठी आम्ही गव्हाच्या पंत्या बनवलेल्या आहेत. या पंत्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ मळून घेतलं, त्याच्या पंत्या बनवल्या आणि उकडून घेतले. थमासाठी थम उकडाय पाणी टाक. चार ग्लास टाकते. पाण्याला उकळी येतपर्यंत आपण वाट बघू. थोडं मीठ टाकू. उकळी येण्यासाठी झाकण ठेवू. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण ड्रायफ्रूट बारीक करून घेऊ. ड्रायफ्रूट बारीक करून झालेला आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण चमच्याला तूप टाकू, म्हणजे खाली चिटकायचं नाही. ह्या फोड्या टाकू. आता थमाच्या फोड्या आपले फोडी टाकून झालेले आहे. शिजण्यासाठी वाट बघू. 20 मिनिटं वाट बघू. थोडे अजून शिजलेल्या नाही. आपण ड्रायफ्रूट टाकू. गूळ पण टाकू. मधून मधून हलवीत राहा. खाली ते जळतं. 15-20 मिनिटं शिजण्याची वाट बघूया. शिजत आलं का मनुका टाकायचं, कारण ते लाचकं टाकायचं. टमाच्या फोड्या शिजलेल्या आहेत. अजून दूध टाकायचं बाकी आहे. पण गरम आहे. थंड होण्याची वाट बघूया. हे थंड झाल्यावर आपण दूध टाकूया. तर आता थंड झालंय. त्याच्यात आपण दूध टाकू. आता काय फाटणार नाही. माझी रेसिपी